या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी उभाटा गटाच्या इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना दुधवाडकर काय म्हणाले पाहूयात. कमीत कमी आमच्याकडे कोल्हापूर महानगरपालिकेला 35 ते 40 उमेदवार आता इच्छुक आलेले आहेत. जवळजवळ त्यांच्या 15 ते 20 लोकांच्या मुलाखती झालेल्या आहेत. अजून मुलाखती थोड्या बाकी आहेत, आता घेतोच आहे त्यांच्या. चांगल्या पद्धतीचा चांगला प्रतिसाद आज आमचे शिवसैनिक स्वतःहून या 40 लोक इच्छुक राहिले आहेत. त्यामुळे चांगला प्रतिसाद. महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र लढणार आहात आणि शिवसेनेच्या किती जागांवरती क्लेम असेल? महाविकास आघाडी म्हणून आजच काल आम्ही आता हा प्रस्ताव जो 40 जणांचा प्रस्ताव आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आम्ही देणार आहोत. जे माझ्याबरोबरचे जे नेते आहेत त्यांना आम्ही देणार आहोत. त्याच्यात वाटाघाटीत आम्हाला किती येतात, काय येतात ते बघूया. पण चांगल्या पद्धतीने त्यावेळेला चांगलं पण चांगल्या पद्धतीने आघाडीमध्ये पण आहे, त्याच्यामध्ये पण आमची चांगली बोलणी चालू आहे. 2015च्या निवडणुकीत शिवसेनेचे 4 नगरसेवक होते. आता किती अपेक्षा आहे, किती जागांची अपेक्षा आहे? जागा जिथं आम्ही खूप मागेल 40 मागणार आहोत. त्याच्यातनं आता त्या आघाडीमधनं ज्या बोली चालली म्हणून सगळ्यांना समज 40 जागा नाही मिळाल्या तर स्वबळावर लढण्याची तयारी नाही 40 जागामध्ये तडजोड होऊ शकतो. चांगल्या सीट ज्या आम्ही जिंकण्याच्या कॅटेगरीला लावून त्याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. काँग्रेसनं सांगितलेलं आहे की शिवसेनेची 40 जागा मागणी म्हणजे हास्यास्पद असून दे, त्यांना हास्यास्पद वाटत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल, पण आम्ही 40 मागणी केली आहे. त्याच्यात जिंकून यायच्या कॅटेगरी आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर कमी जास्त होणार. वारंवार असं सांगितलं जाते की काँग्रेस या ठिकाणी शिवसेनेला कायम दडपून ठेवतो. या ठिकाणी त्याचा योग्य सन्मान केला. थोडक्यात शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधलेली आहे. नाही आताच मला भेटायला काँग्रेस आघाडीचे नेते येणार आहेत. समजा मंत्री असतील आणि राष्ट्रवादीचे कोण असतील ते भेटायला येणारच आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही अगोदर पण चर्चा केलेली आहे, आत्ता पण चर्चा करणार आहोत. तसं काही नाही आहे. आम्ही म्हणालो आहे जिंकून येण्याच्या कॅटेगऱ्या भले काँग्रेस जिंकणारा असेल तर तिथे आम्ही जरासं एक पाऊल मागे यावं, आम्ही जिंकणार असेल तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने पण मागे यावं, असं आमची ह्या वेळेची भूमिका असणार आणि मनसे पण असणार. किती जागा असतील? 40 पैकी अशा जिंकण्यासारख्या जागा किती असतील? आमच्या 15-16 जागा तर आम्ही त्याच्यातनं काढलेल्या आहे. 15 ते 16 त्याच्यावर आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. शिवसैनिकांचा आरोप आहे की शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली जाते. याविषयी काय वाटतं? नाही असं नाही. शिवसेना काँग्रेसच्या मग कशाला आम्ही आमच्या जागा कशाला दिल्या, आमची शहराची सीट कशाला त्यांना दिली, असं काही नाही आहे. आता कुठे ना कुठे ॲडजस्टमेंटसाठी कुठे ना कुठे त्यांना करावं लागतं किंवा आम्हाला करावं लागतं. दावणीला शिवसेना बांधण्यासारखी एवढी काही आमची शिवसेना कमजोर नाही. एकेकाळी माझे 6 आमदार, 2 खासदार शिवसेनेचे होते. भले आमच्यात फूट पडली असेल, पण शिवसैनिक आणि मतदार हा जाग्यावर आहे. शिवसेनेबरोबर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहे. निधी मिळत नाही, एक खतखत आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? निधीचा असेल, काही मागण्यात आमचे कुठे कमी पडली असतील त्यांच्याकडनं देण्यात, तर या वेळेला चर्चा करून निधी आम्ही बरोबर घेणार आहोतच. भाई, कोल्हापूरच्या राजकारणात बऱ्यापैकी तुम्हाला बरंचसं काही माहिती आहे. गेल्या अनेक वर्ष तुम्ही कोल्हापूरचं राजकारण जवळून पाहिलेलं आहे. दोन्ही शिवसेना एकत्र असताना महापालिकेच्या राजकारणात 4 जागांवर तुम्हाला विजय मिळाला. आता मात्र तुमच्यात देखील 2 गट पडलेत. काय परिस्थिती एकूण या कोल्हापूर शहरातली तुम्हाला दिसते ठाकरे गटासंदर्भात? मुंबई पाठोपाठ मी कोल्हापूरकडे मुंबई पाठोपाठ जसं मुंबईला कसा आमचा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तसा शिवसेनेचा बालेकिल्ला हा कोल्हापूर शहरामध्ये पण आहे. कोल्हापूरचे नागरिक हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे आहेत. जे आता घडलं आहे ते किती लोकांना आवडलं आहे, किती लोकांना नाही आवडलं, हे तुम्हाला आता या इलेक्शन नंतर दिसणार. महाविकास आघाडीसोबतच निवडणुका लढवणार असले तरी जागा वाटपाबाबत जिंकण्याची कॅटेगरी लक्षात घेऊन सुमारे 40 जागांमध्ये तडजोड होऊ शकते. यावर सविस्तर चर्चा होणार आहे. आता महाविकास आघाडीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.